जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला आरोग्यशील असणं फार गरजेचं आहे. स्वास्थ्य किंवा स्वस्थ हा शब्द त्याच्यापेक्षाही पुढे जातो. शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जे असतं ते आरोग्य आणि ऊर्जेच्या स्वरूपात जे असतं ते स्वास्थ्य. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत मन आणि शरीर ज्यावेळेस स्वतःमध्ये स्थित होत नाही ऊर्जेमध्ये, तोपर्यंत त्याला स्वस्थता नाही. स्वतःमध्ये स्थित होणं म्हणजे जसा दिव्याचा प्रकाश स्वतः पेटतो पण तो प्रकाश मात्र सगळीकडे पसरतो, तसं स्वतःमध्ये स्थित असलेला जो व्यक्ती असतो त्याची ऊर्जा एवढी तेजस्वी असते, त्याचं ज्ञान एवढं प्रगल्भ असतं की ती त्याच्याजवळ येणाऱ्याला प्रकाशित करते. तुम्हाला तुमच्या आत सर्व स्तरांवरती, मग ते शरीर आहे, मन आहे, भावना आहे, ऊर्जा आहे, या सर्व स्तरांवरती ज्यावेळेस तुम्हाला परिपूर्ण वाटतं, शारीरिक स्तरावरची कुठलीही क्रिया एका क्षणात तृप्त करू शकते जर त्याच्यामध्ये मन स्थिर असेल तर. जर मन तुमचं सक्रिय जर असेल, विचार चालू असतील, तर ते कायम चंचल अवस्थेमध्ये असतं, ते तुम्हाला तृप्ती मिळून देत नाही. म्हणून परिपूर्णता तुमच्या आत आहे. कुठलीही गोष्ट भोगायची आहे ना, तर ती स्थिरतेने जर भोगली, तुम्ही मन त्याच्यामध्ये गुंतवलं तर एका अनुभवामध्ये तुम्ही तृप्त होऊन जा. तर शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती आणि भावनिक स्तरावरती आम्ही कसे असलो पाहिजे? परिपूर्ण, स्वतःच्या मध्येच परिपूर्ण पाहिजे. ते जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य तुमच्यापासून दूर नाही, ते तुमच्यात आहे, होतं आणि कायम राहणार आहे. तर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर ही शांती, संपन्नता, आनंद आणि समृद्धी जर अनुभवायची असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये स्थित झालं पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर लक्ष द्याल, इंद्रियांनी तुम्ही बाहेर तुलना कराल, इंद्रियांनी तुम्ही बाहेर तृप्तता शोधाल. इंद्रिय तृप्तता शोधण्यासाठी नाहीये, इंद्रिय बाहेर भरकटण्यासाठी नाहीये, बाहेरच्या जगामध्ये संचार करण्यासाठी इंद्रिय. तसं ज्याला जीवनाचं कळतं, ज्याला ध्यान आहे, ज्ञान आहे, ज्याला स्वतःमध्ये स्थित आहे, स्वस्थ आहे, तो तुमच्या भोगांचा जास्त आनंद घेतो. नवे नवे तो एका भोगामध्ये तृप्त होतो. तुम्ही भरपूर कमवा, भरपूर पुरुषार्थ गाजवा, परंतु स्वतःमध्ये स्थित राहा. लक्षामध्ये असं जर करू शकलात तर तुमचं जीवन स्वर्गमय होईल आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख दूर दूरपर्यंत तुम्हाला त्रास देणार नाही आणि तुमच्याजवळ आनंदाचा सागर निर्माण होईल. जो कोणी तुमच्या जवळ येईल तो तुमच्या आनंदाच्या सुगंधाने आणखीन दरवळून जाईल. जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल, जेव्हा जेव्हा आम्हाला वेदना होतील, जेव्हा जेव्हा आम्ही फ्रस्ट्रेट होऊ, नैराश्यात जाऊ, तेव्हा तेव्हा आम्ही कुठं वळलं पाहिजे? आतमध्ये. मित्रहो, आजपर्यंत जो काळ होता तो धनी होण्याचा काळ होता. अर्थार्जन करणं, पैसे कमावणं, संपत्ती निर्माण करणं आणि आपल्या उपजीविकेसाठी साधनसामुग्री गोळा करणं, ह्याच्यासाठी मनुष्य धडपडत होतो. या सर्व धडपडीमध्ये आज त्याच्यापुढे सर्वात जर गंभीर समस्या असेल तर ती आरोग्याची आहे. काही हजार वर्षांपूर्वी जे बोललं गेलं आरोग्यम धन संपदा, ते आज खऱ्या अर्थाने वास्तविक रूपामध्ये यायला लागले. जो निरोगी आहे तो सर्वात श्रीमंत आहे, जो स्वस्थ आहे तोच मस्त आहे, बाकी सगळ्यांचं जीवन फस्त आहे. मग ते रोगाने असेल, चिंतेने असेल, ताणतणावाने असेल. तुम्ही कमावलेला पैसा, तुमच्याकडे असलेली वारसाने आलेली संपत्ती तुम्हाला लाभते का? हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही सुदृढ असणं गरजेचं आहे, स्वस्थ असणं गरजेचं आहे. तुमच्या समोर पंचपक्वान्नाचं ताट आहे पण तुम्ही खाऊ शकत नाही ते, कारण तुम्हाला डायबिटीज आहे, तुम्हाला ॲलर्जी आहे, तुम्हाला पथ्य आहे, तुमच्याकडे लाखो रुपयांचा बेड आहे पण तुम्हाला झोपच येत नाही, तुमच्याकडे सर्व प्रकारची वाहनं आहे पण तुम्ही ते चालवू शकत नाही, तुम्हाला पॅरालिसिसचा अटॅक आलेला आहे, तुम्हाला सुंदरसं गोंडस बाळ झालेलं आहे पण ते जन्मजात विकलांग आहे. तसं मराठीमध्ये फार सुंदर म्हण आहे एक, हौसाने केला पती आणि त्याला झाली रगतपिती, म्हणजे क्षयरोग. खूप आनंदाने, खूप हौसेने लग्न केलं आणि नवऱ्याला क्षयरोग व्हावा, अशा प्रकारचं काहीसं आज परिस्थिती आज सगळ्यांभोवती आहे. मृत्यू येईल का माहीत नाही, परंतु रोग मात्र लवकर येतो, आजार लवकर येतो, समस्या लवकर येतात आणि तुमचं जीवन पूर्णपणे नरकमय करून टाकतात.
एकदा कुटुंबातला एक व्यक्ती जर आजारी पडला ना, तर तुमच्या घरातून लक्ष्मी जाते, शांती जाते आणि समाधान निघून जातं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशेचा जो किरण आहे तो पूर्णपणे धूसर होऊन जातो. आजचं जीवन नरक होऊन जातं, उद्याचं काही भविष्यच नाही. एखाद्या घरामध्ये जर एखादा असाध्य आजाराने जर एखादा व्यक्ती जर आजारी पडला, तर त्या कुटुंबातली सर्वच्या सर्व कुटुंब आजारी पडत, कमकुवत होत. मित्रांनो, आरोग्य, आपण जसं आर आणि पार शब्द वापरतो, आर रोग्य म्हणजे रोगाच्या अलीकडं जी अवस्था आहे ती म्हणजे आरोग्य. रोग जिथपर्यंत पोहोचत नाही त्याला आरोग्य असं म्हणतात. आजारी पडल्यानंतर बरं होणं हे आरोग्य नाही. तुम्ही औषधोपचार केला आणि एखादा आजार तुमचा रोग बरा केला तर याला आरोग्य म्हणत नाही. आरोग्य म्हणजे रोगच येत नाही, रोगाच्या अलीकडं ज्याचं वास्तव्य आहे तो आरोग्य. असा शब्द हिंदीमध्ये पाहिजे, स्वास्थ्य. हिंदीमध्ये किंवा स्वस्थ आपण ज्याला म्हणतो मराठीमध्ये, हा शब्द आणखी सुंदर आहे. आरोग्य म्हटलं तर रोगाच्या अलीकडे म्हणजे सुदृढ, कुठल्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक व्याधीने ग्रस्त नाही किंवा होऊ शकत नाही असा जो तो आरोग्य. जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला आरोग्यशील असणं फार गरजेचं आहे. स्वास्थ्य किंवा स्वस्थ हा शब्द त्याच्यापेक्षाही पुढे जातो. शरीराच्या आणि मनाच्या स्तरावर जे असतं ते आरोग्य आणि ऊर्जेच्या स्वरूपात जे असतं ते स्वास्थ्य, ते स्वस्थ. स्व म्हणजे मी आणि स्थळ म्हणजे स्थित असलेला. जो स्वमध्ये स्थित आहे, परिपूर्ण आहे. मला सांगा, एखादा श्रीमंत व्यक्ती आहे, त्याला फारशी कोणाची गरज पडत नाही, तो स्वमध्ये स्थित असतो. संपत्तीच्या दृष्टिकोनातून, संपन्नतेच्या दृष्टिकोनातून, आर्थिक संपन्नतेच्या दृष्टिकोनातून तो स्वयंभू असतो. सामान्य ज्या गरजा आहेत मनुष्याच्या, त्या गरजांच्या पलीकडे त्याची संपत्ती असते. त्याच्यामुळे त्याला येणाऱ्या समस्यांचं त्याला काही वाटत नाही. छोट्याशा कुटुंबामध्ये साधा व्हायरल इन्फेक्शन झालं तर तेवढे 5-6 हजार रुपये कुठून आणायचे हा प्रश्न त्या कुटुंबाला पडतो. कारण महिन्याभराची तोंडमिळवणी करण्यासाठी काठावर जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्याच्यामध्ये जी वाढीव खर्च झाला हे कर्ज काढून पुरा करावा लागतो. मित्रांनो, तसं तुमचं जे आरोग्य आहे हे आरोग्य जर काठावर असेल तर तुम्ही कायम रोगाच्या भीतीने, आजाराच्या भीतीने कायम तुम्ही ग्रस्त राहणार. परंतु स्वास्थ्य ही जरा वेगळी गोष्ट आहे, तुमच्या स्वतःमध्ये स्थित असणं. मग तुम्ही जर संपन्न असाल तर स्वतःमध्ये स्थित होऊन जातं. मग ही संपन्नता आरोग्याच्या पलीकडे आहे. म्हणजे कशी? शरीर तर स्वस्थ आहेच, शरीर निरोगी आहेच, सुदृढ आहे, मनही स्वस्थ आहे. मला सांगा, आमचं मन नेहमी धावत असतं इकडे तिकडे, हां, कायम धावत असतं. पण ज्याला कशाला धावायचं? तर प्रेमासाठी धावायचं, पैशांसाठी धावायचं, प्रतिष्ठेसाठी धावायचं, सगळं आहे. का धावायचं? म्हणजे ज्याची धावाधाव संपली, जे स्थिर झालं. एकदा समुद्राची लाट जर स्थिर झाली, समुद्राचं पाणी शांत झालं की लाट ओसरून जाते, तसं मन हे शांत होऊन जातं, विरून जातं, स्वतःमध्ये स्थित होऊन जातं. लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो ना, तुम्ही जर कधी शिरा बनवला असेल तर तो तुम्ही टाकलेलं जे आधण असतं, पाणी असतं, त्याला शोषून घेतो. तुम्ही टाकलेलं जे काही साखर असते तिला शोषून घेतो. तुम्ही टाकलेलं जे तूप असतं त्याला शोषून घेतो, नंतर पुन्हा सोडून देतो. पाहिली तुम्ही गंमत? म्हणजे जोपर्यंत तो रवा त्या पाण्याला, त्या साखरेला स्वतःमध्ये शोषून घेत नाही
तो पण त्याला ती चव येत नाही. तसं आमचं जीवन आहे. आमच्या जीवनामध्ये जोपर्यंत मन आणि शरीर ज्यावेळेस स्वतःमध्ये स्थित होत नाही ऊर्जेमध्ये, तोपर्यंत त्याला स्वस्थता नाही. आपण लहान मुलाला म्हणतो, अरे स्वस्थ बस ना, काय सारखे उड्या मारतो, सारख्या गोंधळ घालतो. काही काही माणसांच्या बाबतीमध्ये हा चंचलपणा आयुष्यभर चालू राहतो. ते कधी मोठे होतच नाही. स्वस्थ बसणे म्हणजे आळस नव्हे. बऱ्याच लोकांना असं वाटतं मी स्वस्थ आहे म्हणजे मी आरामशीर बसलेलो आहे, किंवा मी कोणाशी काही पंगा घेत नाही, कोणाला काही मी कोणामध्ये सहभागी होत नाही, मी आपला निवांत असतो, एकटा असतो, म्हणजे मी स्वस्थ आहे, स्वतःमध्ये स्थित आहे. असं नाही आहे. त्याच्याकडे ऊर्जाच नाही आहे दुसऱ्यामध्ये सामील होण्यासाठी. स्वतःमध्ये स्थित होणं म्हणजे जसा दिव्याचा प्रकाश स्वतः पेटतो पण तो प्रकाश मात्र सगळीकडे पसरतो, तसं स्वतःमध्ये स्थित असलेला जो व्यक्ती असतो त्याची ऊर्जा एवढी तेजस्वी असते, त्याचं ज्ञान एवढं प्रगल्भ असतं की ती त्याच्याजवळ येणाऱ्याला प्रकाशित करतं. आणि जो आळशी असतो त्याच्याजवळ येणाऱ्या माणसाला तो आळशी करतो, त्याला त्याच्याबरोबर जवळ बसल्यानंतर आणखीन आळस येतो, सुस्तपणा येतो. सुस्त आणि स्वस्थ ह्याच्यात फरक आहे. तामसी वृत्ती जी आहे ती तुम्हाला सुस्त करते आणि जी सात्विक वृत्ती आहे ती तुम्हाला स्वस्थ करते. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता, तुम्हाला तुमच्या आत सर्व स्तरांवरती, मग ते शरीर आहे, मन आहे, भावना आहे, ऊर्जा आहे, या सर्व स्तरांवरती ज्यावेळेस तुम्हाला परिपूर्ण वाटतं. हे काय परिपूर्ण वाटणं काय? जेव्हा आम्हाला असं एकटं एकटं वाटतं, अर्ध अर्ध वाटतं. समजा तुमच्याकडे पैसा आहे, सर्वांनाच पैसा मिळतो, शेतकरी असो, तुम्ही नोकरदार असो, किंवा बिझनेसमॅन असो, किंवा आणखीन कोणी असो. हे मला मिळालेला पैसा, मला मिळालेला पगार, मला मिळालेलं जे मानधन आहे, किंवा मला मिळालेला जो नफा आहे हा कमी आहे. मग तो अधिकची अपेक्षा करतो. मग अधिकच्या अपेक्षेने त्याचं मन काय होतं, चंचल होतं, उद्विग्न होतं आणि ते धावायला लागतं. अपूर्णतेची जी काही भावना आहे ती अपूर्णतेची भावना माणसाला शारीरिक स्तरावरती अशांत करते, मानसिक स्तरावरती अशांत करते, भावनिक स्तरावरती अशांत करते. तुम्ही पाहिलं असेल की लोक चोऱ्या करता, भ्रष्टाचार करता, हे आर्थिकदृष्ट्या अपूर्णता असण्याचं लक्षण आहे. जरा वाटतं मला मिळालेला जो पगार आहे तो भरपूर आहे, त्याच्या मनामध्ये अपूर्णतेची इच्छा नसते. पण जो दुसऱ्याच्या पगाराकडे पाहतो ना त्याला आपला पगार काही कमी दिसतो. जो दुसऱ्याच्या कामाबरोबर तुलना करतो ना तेव्हा त्याला काय वाटतं की मी खूप काम करतो पण मला पगार कमी मिळतो, किंवा मी खूप कष्ट करतो पण मला नफा मिळत नाही, मला तेवढं उत्पन्न मिळत नाही. मान सन्मानाच्या बाबतीमध्ये तसंच आहे. अपूर्णतेची अवस्था. मला सांगा, किती पैसे आल्यावर माणूस तृप्त होऊ शकतो? किती आले तरी तृप्त नाही होऊ शकत, बरोबर आहे? मग तृप्त कधी होतो? जेव्हा त्याला हे कळतं की पैसा वापरण्यासाठी आहे, पैसा कमवण्यासाठी माझा वापर व्हावा, एवढं माझं जीवन हलक्या दर्जाचं नाही आहे. माझ्या जीवनाच्या आनंदासाठी पैसा मदतगार होऊ शकतो. आदिमानवाच्या काळात कुठे होता पैसा? पण तो आनंदी होता. जे आता जंगलांमध्ये आदिवासी राहतात, अमेझॉनमध्ये, अंदमान निकोबारमध्ये, त्यांना कुठे पैसा माहिती आहे? पण ते जगतायत ना मस्त. हां, जोपर्यंत लहान मुलाला पैसा कळत नाही ना तोपर्यंत त्याचं आयुष्य खूप सुंदर असतं. त्याला एकदा पैसा कळायला लागला का त्याला पण हाव सुटतो. हां, ते पण रडतो पैशासाठी. म्हणजे आमच्या मनामध्ये पैसा साध्य निर्माण झालेले आहे. ते ॲक्च्युली ते आहे साधन. आणि म्हणून तृप्ती काय येत नाही, कारण आम्ही त्याला साध्य समजतो म्हणून आम्हाला तृप्ती येत नाही. ते जर साधन हे लक्षात आलं तर तृप्तीचा काय संबंध आहे? किती गाडी चालवल्यावर तुम्हाला गाडीचं ड्रायव्हिंग केल्याचा आनंद मिळेल? ती चालवितच राहा ना, जग संपणार नाही. तुमची गाडी संपेल, तुमचं डिझेल संपेल, तुम्ही संपाल, पण जग नाही संपणार. रस्ता संपणार आहे का कुठे? नाही, त्याला पुढे रस्ता आहेच. समुद्र भेटला तर जहाजात टाकून न्या पलीकडे, चालवच. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय? परिपूर्णता ही तुमच्या आतमध्ये आहे. शोधता कुठे? बाय. मग तुमच्या आतमध्ये जेव्हा तुमचं शरीर किती पण खा, माणसाचं मन तृप्त होतं का? आता तृप्त होतं.
खातं कोण? शरीर. आणि तृप्त कोणाला व्हायचं आहे? मनाला. हे कधीच शक्य नाही. हा, तुम्ही मन तुमचं स्थिर करा, त्या शरीरामध्ये ते स्थिर करा आणि मग खा, मग होईल तृप्त. ते मग एका घासामध्ये होईल. शारीरिक स्तरावरची कुठलीही क्रिया एका क्षणात तृप्त करू शकते जर त्याच्यामध्ये मन स्थिर असेल तर. तुमचे विचार चालू आहे आणि तुम्ही तृप्त होण्याचा प्रयत्न करताय, कदापि शक्य नाही. इकडं बघायचं आणि इकडं गोळी चालवायची, कधीच नाही लागणार, आहे की नाही? हां, ते म्हणता ना कधी गमतीने, काय रे बाबा जिलेबी का पाहतो लाडू मागवतो. जिलेबी का पाहतो म्हणतो, सर साहेब लाडू द्या ना. अरे ती जिलेबी आहे. तसं ह्या मनाची अवस्था आहे. जर मन तुमचं सक्रिय जर असेल, विचार चालू असतील, तर ते कायम चंचल अवस्थेमध्ये असतं, ते तुम्हाला तृप्ती मिळून देत नाही. म्हणून परिपूर्णता तुमच्या आत आहे. एका घासामध्ये माणूस तृप्त होऊ शकतो. एक घास परिपूर्ण. कुठलीही गोष्ट भोगायची आहे ना, तर ती स्थिरतेने जर भोगली, तुम्ही मन त्याच्यामध्ये गुंतवलं, तर एका अनुभवामध्ये तुम्ही तृप्त होऊन जा. पण तुमचं मन जर चंचल असेल तर तुम्ही किती जरी अनुभव घेत राहिलात, तुमचा ययाती होईल पण तुम्ही तृप्त होणार नाही. हां, तुमचा रावण होईल पण तुम्ही तृप्त होणार नाही. सत्तेची लालसा, हिटलर होईल तुमचा, सिकंदर होईल, पण तुम्ही हटणार नाही. म्हणजे सद्गुरू आम्हाला सांगतात, शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती आणि भावनिक स्तरावरती आम्ही कसे असलो पाहिजे? परिपूर्ण, स्वतःच्या मध्येच परिपूर्ण पाहिजे. एक बेकारी दुसऱ्या बेकारीजवळ भीक मागतो, एकमेकाचं रिकामं डबलं देतील एकमेकाला. एक आजारी पेशंट दुसऱ्या आजारी पेशंटला म्हणतो, मी कसा बरा होऊ, मला सांगतोस का रे? तो तुला आजारी पडायचा मार्ग सांगू शकतो, बरं होण्याचा नाही. एक स्वस्थ मनुष्य एका अस्वस्थ माणसाला मार्गदर्शन करू शकतो, त्याला स्वस्थ बनवू शकतो. कुणी कोणाकडे काय मागावं? आम्हीच अपरिपूर्ण आहे आणि आम्ही पूर्णतेची भाषा करतो. मित्रांनो, पहिली ही गोष्ट महत्त्वाची आहे की आम्ही आमच्या आतमध्ये परिपूर्ण आहे हेच आम्हाला माहीत नाही, म्हणून आम्ही बाहेर भरकटतो. ठाईचं बैसोनी करा एक चित्त. संत काय म्हणता अभंगामध्ये? ठाईचं बैसा, जिथं आहे तिथंच बसा, एक चित्त करा. तृप्त आहे तुम्ही, आनंदी आहे, काहीच नाही, दुःख बिख्ख काहीच नाही, तुम्ही जिवंत आहे. याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंद कुठे आहे? म्हणून शरीर तुम्हाला मिळालं, तुमच्यामध्ये प्राण आहेत, ते प्राण सक्रिय आहेत, तुम्ही या जीवनाचा आनंद घेताय. यापेक्षा दुसरं आनंद सुख काय? बरोबर आहे. बाकी तुम्ही काही जरी आणलं, किती जरी आणलं, ढेर आणला पार, तरी तुम्ही तृप्त होऊ शकत नाही, कारण त्याचे ते स्वभाव नाही. शरीराचा स्वभाव नाही तृप्त होणं, मनाचा स्वभाव नाही आहे तृप्त होणं, कारण ती एक नळी आहे. इथपासून तुम्ही सुरुवात केली तर गुदद्वारापर्यंत एक नळीच आहे. काय आहे दुसरं? हॅलो, नाही आहे का? नाही आहे. मध्ये काही झडपा असतील, मुक्काम पोस्ट असतील, थोडा वेळ. नाशिक रोड स्टेशनला गाडी 5 मिनटं जास्त थांबते, ठीक. इगतपुरीला 15 मिनटं थांबते, कारण तिला घाट आहे, हे नवीन इंजिन जोडावं लागतं. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की शेवटी तुमची रेल्वे निघाली दिल्लीवरून, मुंबईला पोहोचणार आहे, परत मुंबईवरून निघणार आहे, परत दिल्लीला पोहोचणार आहे. हे तिचं सायकल चालू आहे, ही नळी आहे. मन सुद्धा एक पोकळी आहे, तिच्यामध्ये विचार आम्ही भरतो, ऊर्जा आम्ही भरतो, शरीरामध्ये वासना आम्ही भरतो. ज्या माणसाला कॅन्सर झाला आहे त्याच्या मनामध्ये वासना निर्माण होईल का? होईल, होईल. खाण्याची पिण्याची माहिती आहे तुम्हाला, भोगण्याची होईल. त्याला वाटतं का चला दुबईला जाऊन येऊया, मस्त सुंदर, सिंगापूरला जाऊया. ज्याला डोळ्याचा मोतीबिंदू झाला त्याला जर म्हटले सुंदर सिनेमा पाहतो का रे? म्हणजे परिपूर्णता तुमच्या आतमध्ये आहे, शरीरात नाही आहे. आणि मग ती तुमच्या मनात पण नाही आहे, ती परिपूर्णता तुम्हाला अनुभवायला यायला लागली ना, तर तुम्ही खऱ्या अर्थाने स्वस्थ आहे. अगदी कॅन्सर झालेला मनुष्य सुद्धा स्वस्थ आहे. पण कधी त्यांनी स्वतःला शरीरापासून काय केलं पाहिजे? वेगळं ओळखलं. मला सांगा, ह्या कपड्यांना डाग लागले आणि कपडे खराब झाले तुमचे, तर ते किती वेळ दुःख होतं? बदलेपर्यंत. नवीन कपडे घातले की ते विसरून जातो आपण. तसं हे शरीर आहे, हे कपडे आहे, या तुमच्या ऊर्जेने आत्म्याने पांघरलेले कपडे आहे. हे मागच्या जन्मी वेगळे कपडे होते, या जन्मी वेगळे कपडे आहे, वेगळ्या दुकानातले आहे, फॅक्टरी वेगळी आहे, रंग वेगळा आहे. ऊस डोंगा परे रस नाही डोंगा, काय भुललासी वरिली या रंगा. ऊस जरी वाकडा तिकडा असला ना मित्रांनो, पिवळा काळा कसा पण असू द्या, पण त्याच्यामध्ये साखरच असते आतमध्ये.
त्याचा रस मात्र वाकडा तिकडा नसतो. तसंच आहे तुमचं शरीर बाहेरून कसं असू द्या, मन कसं असू द्या, आतमध्ये जी ऊर्जा आहे ती नेहमी तेजस्वी आहे, स्वस्थ आहे, आनंदी आहे आणि अमर आहे. मग त्याच्यामुळे याची जाणीव होणं गरजेचं आहे. माझ्या आतमध्ये जे चैतन्य आहे ते स्वस्थ आहे, ते निरोगी नाही आहे, ते स्वस्थ आहे. त्याच्यामुळे आम्ही जे ट्रान्सलेशन करतो ना, हेल्थ, आरोग्य आणि स्वास्थ्य, हे चुकीचं आहे. शब्दांचे सौंदर्य फार वेगळं आहे. आणि ते जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य तुमच्यापासून दूर नाही, ते तुमच्यात आहे, होतं आणि कायम राहणार आहे. तर तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर ही शांती, संपन्नता, आनंद आणि समृद्धी जर अनुभवायची असेल तर तुम्ही तुमच्यामध्ये स्थित झालं पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर लक्ष द्याल, इंद्रियांनी तुम्ही बाहेर तुलना कराल, इंद्रियांनी तुम्ही बाहेर तृप्तता शोधाल. इंद्रिय तृप्तता शोधण्यासाठी नाही आहे, इंद्रिय बाहेर भरकटण्यासाठी नाही आहे, बाहेरच्या जगामध्ये संचार करण्यासाठी इंद्रिय. तुम्ही जसं पाहिलं की कासव आपले पाय मुंडकं बाहेर कधी काढतं, त्याला जर प्रवास करायचा असेल तर नंतर ते मुंडकं आतमध्ये काढून ठेव. मी जसं नेहमी सांगतो, भाजी कापताना तुम्हाला चाकूची गरज आहे, सुरीची गरज आहे, पण घरातली स्त्री जर सारखी चाकूत घेऊन येण्याला आली घरामध्ये तर पोलीस स्टेशनला फोन जाईल. शेवटचा आमचे मंत्री, गृहमंत्री कंट्रोलच्या बाहेर गेलेले, कृपया मदत करावी. लक्षात आहे तुमच्या? आमच्या इंद्रियांचं असं झालेलं आहे, आमचे इंद्रिय आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, आम्ही इंद्रियांच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि म्हणून आम्हाला असं वाटतं की त्या इंद्रियांचा भोग म्हणजे जीवन आहे, आणि त्या भोगाच्या मागे लागून मग आम्ही दुःख प्राप्त करतो. आणि म्हणून तुम्हाला इंद्रियांची गरज आहे जीवनाच्या क्रिया पार पाडण्यासाठी, तेवढ्यापुरता त्याचा वापर केला पाहिजे. परत गरज संपली का परत मुंडकंमध्ये. पण आमचं असं आहे, जोपर्यंत आमच्या पोटामध्ये अन्न नाही तोपर्यंत आम्हाला भूक सतावते प्रचंड प्रचंड. आणि एकदा पोटामध्ये अन्न गेलं की आम्हाला 100 गोष्टी सतावतात, कारण आमची इंद्रिय बाहेरच राहतात, आतमध्ये येतच नाही. तेव्हा सदैव बघा तुम्ही, जे साधू संत असतात त्यांचे डोळे मिटलेले असतात, कारण ते बाहेरच्या जगाशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही म्हणाल सर मग सगळं असं सोडून द्यायचं, मग भोगच घ्यायचा नाही, तर मग या मानवी जीवनाचा आनंद तरी काय? एक लक्षात ठेवा, ज्याला क्रिकेटमधलं चांगलं कळतं तो क्रिकेट खेळताना सुद्धा आनंद घेतो आणि पाहताना सुद्धा आनंद घेतो. ज्याला क्रिकेटमधलं रताळं कळत नाही ते भामट्यासारखं पाहतो. खरं की खोटं? तसं ज्याला जीवनाचं कळतं, ज्याला ध्यान आहे, ज्ञान आहे, ज्याला स्वतःमध्ये स्थित आहे, स्वस्थ आहे, तो तुमच्या भोगांचा जास्त आनंद घेतो. नवे नवे तो एका भोगामध्ये तृप्त होतो. तुम्ही त्याला जेवण द्या, अतिशय परमानंदाने खातो, आणि परत तुम्ही नाही दिलं त्याला जेवण तरी त्याला काय फिकीर नाही. आपलं हापापाचा माल गप्पापा, किती हापापा तरी हापापाच, किती खाल्लं तरी आमची तृप्तता येत नाही, कशामध्येच नाही. किती करा, किती पैसे कमवा, किती मिळू द्या, जेवढे मिळतं तेवढी आमची हाव काय होते, आणखीन वाढते. हा फरक आहे त्यागीमध्ये आणि भोगीमध्ये. त्यागी भोग भोगतच नाही असं नाही आहे, तो गरज म्हणून घेतो, हा मनोरंजन म्हणून घेतो, हा फरक आहे. मला सांगा, तुमच्या गरजे पुरते पैसे जर मिळाले तर तुम्हाला अधिक पैसे कशाला पाहिजे हो? मनोरंजनासाठी, प्रतिष्ठेसाठी. आम्हाला आयफोन का पाहिजे, मॅकबुकच का पाहिजे? हा गरज आहे तुमची, हा भाग वेगळा. पण तुम्हाला शो ऑफ करायचा असेल, कपडे चांगले लोकांना दाखवण्यासाठी घालायचे असतील, तर मग ती विकृती आहे. आणि ह्या विकृतीमध्येच माणूस अपरिपूर्ण राहतो, बाहेर भरकटतो. तुम्ही भरपूर कमवा, भरपूर पुरुषार्थ गाजवा, परंतु स्वतःमध्ये स्थित राहा. लक्षामध्ये असं जर करू शकलात तर तुमचं जीवन स्वर्गमय होईल, आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख दूर दूरपर्यंत तुम्हाला त्रास देणार नाही, आणि तुमच्याजवळ आनंदाचा सागर निर्माण होईल. जो कोणी तुमच्या जवळ येईल तो तुमच्या आनंदाच्या सुगंधाने आणखीन दरवळून जाईल. का नको आम्हाला असं जीवन? त्या मार्गाला काय झालंय, त्या मार्गाला जाणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे, जवळजवळ नाहीच. मग आमच्या आजूबाजूला सगळे आमच्यासारखे आम्हीच. त्याच्यामुळे मग आम्ही आमच्यासारखे असल्यामुळे मी जसं म्हटलं तुम्हाला की एक भिकारी दुसऱ्या भिकारीजवळ जाऊन आपली कथा सांगतो. बघा, लोक ज्यावेळेस फार फ्रस्ट्रेट होतात ना, आमदारांना सांगायच्या गोष्टी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर एकमेकाला सांगतात. तुम्हाला वाटतं का तो मेसेज कधी आमदार किंवा खासदार बघत असतील? कळते की तुम्हाला? आपलं फ्रस्ट्रेशन फक्त बाहेर काढतात आणि समाधान करून घेता की आम्ही बोललो, बराच बाहेर काढता. मित्रांनो, अशा प्रकारे जीवन जगलात ना तर कायम अतृप्त राहाल. आणि म्हणून स्वतःमध्ये स्थित व्हा. तुम्हाला मार्गदर्शन प्रकृतीकडून मिळेल, तुम्हाला मार्ग मिळेल,
तुम्हाला त्याचं दर्शन मिळेल आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला त्या रस्त्यावर चालण्यासाठी असलेली शक्तीसुद्धा मिळेल. आणि ज्यावेळेस तुम्ही असं कराल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने ह्या जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या. आज आम्ही परिपूर्ण आनंद घेण्यापासून काय आहे, दूर आहे, म्हणूनच अतृप्त, म्हणून अतृप्त आहे. बरोबर आहे. मग आज आम्ही असं करू शकतो की प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आम्हाला दुःख होईल, जेव्हा जेव्हा आम्हाला वेदना होतील, जेव्हा जेव्हा आम्ही फ्रस्ट्रेट होऊ, नैराश्यात जाऊ, तेव्हा तेव्हा आम्ही कुठं वळलं पाहिजे, आतमध्ये. अरे मी जिवंत आहे, दष्टपुष्ट आहे, निरोगी, माझ्यापेक्षा किती लोकांचं जीवन अवघड आहे, मी ते किती चांगलं आहे. मी या प्रकृतीचे काय मानले पाहिजे, आभार मानले पाहिजे, स्वतःमध्ये स्थित झालं पाहिजे आणि या परिपूर्णतेचा आनंद घेतला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही घ्यायला शिकाल त्या दिवशी तुमच्याकडे सगळ्या गोष्टी स्वतःहून यायला लागतील, ज्यांची तुम्ही आज काय करताय, अपेक्षा. लक्षामध्ये. तेव्हा आजपासून आम्ही संकल्प करू की आमचं स्वास्थ्य जे आहे ते आमच्या जवळ आहे, पण आम्ही त्याच्यापासून दूर जातो. ते आमच्यापासून दूर कधी गेलेलं नाही. ते जर तुमच्यापासून दूर गेलं तर क्षणात तुम्ही मरून जाल. जर तुमच्या ऊर्जेने तुमची साथ सोडली तर दुसऱ्या सेकंदाला तुम्ही मेलेले असाल, मृत असाल. ते आपली साथ कधीच सोडत नाही, आपण त्याची साथ सोडतो. आपण त्याला फास लावतो आणि लटकवतो, आपण त्याला विष पाजतो आणि जाळण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याला अग्नीत ढकलून देतो, राख करण्याचा प्रयत्न करतो, आपण त्याला कडेवरून लोटून देतो, चिंधड्या चिंधड्या करण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, ना त्याची राख होते, ना त्याचं जाळू शकता, ना कापू शकता. तुम्ही त्याला तुकडे तुकडे सुद्धा करू शकत नाही, कारण ते चैतन्य आहे. तुम्ही जे काय कराल ते मनाचे आणि शरीराचे कराल, त्याचं काहीच नाही होत, कारण ते पहिल्यापासून परिपूर्ण आहे आणि परिपूर्ण राहणार आहे. तुम्ही अज्ञानात काय गोंधळ घालायचा तो घालत बसा. त्या गोंधळातून बाहेर या आणि जीवनाचा सुंदर आनंद घ्या. धन्यवाद.